ऐका ना, आपण रोज वापरतो ती कोल्हापुरी चप्पल, जिचा कर कर आवाज गावभर ओळखला जातो, तीच आज थेट जगभर पोहोचली आहे. कोल्हापुरी चप्पल म्हणजे फक्त चप्पल नाही हो, ती आहे महाराष्ट्राची शान, कारागिरांच्या हाताची कला आणि परंपरेचा आवाज. एका चपली मागे कित्येक दिवसांची मेहनत असते. सगळ्यात आधी निवडलं जातं अस्सल चामडं. ते पारंपरिक पद्धतीने मऊ आणि टिकाऊ केलं जातं. मग कारागीर हाताने तिचे वेगवेगळे भाग कापतात. त्यानंतर सुरू होतं खरं काम. जाड चामड्याचे थर एकावर एक रचले जातात. हातोड्याने सतत ठोकून तळवा मजबूत केला जातो आणि वरचे पट्टे, विणकाम, नक्षीकाम सगळं हाताने शिवलं जातं. पूर्वी गावाकडचे लोक म्हणायचे, कोल्हापुरी खरी की खोटी हे तिच्या आवाजावरूनच कळतं. कारण चालताना येणारा तो खास कर कर आणि टक आवाज तो काय उगाच येत नाही. त्या तळामध्ये खास बिया बसवल्या जातात. कोणी त्यांना विंचू म्हणतं, कोणी कावळे, लांडगा, नकट्या अशी नावं आहेत. चालताना त्या बिया आणि जाड चामडं एकमेकांवर घासलं जातं आणि तयार होतो भारदस्त आवाज. तो आवाज म्हणजे त्रास नाही, तो आवाज म्हणजे ओळख आहे. हा बघा अस्सल कोल्हापुरी आली अशी. आता एक खरी भन्नाट गोष्ट माहिती आहे. अलीकडे जगप्रसिद्ध फॅशन ब्रँड प्राडा याने आपल्या नवीन कलेक्शनमध्ये अगदी कोल्हापुरी चप्पलसारखं डिझाईन वापरलं. लोकांनी फोटो पाहिले आणि म्हणाले, अरे ही तर आपली कोल्हापुरी. पण सुरुवातीला कोल्हापूरचं नाव कुठेच नव्हतं. बस मग काय, कोल्हापूरपासून सोशल मीडियापर्यंत आवाज उठला. लोक म्हणाले, डिझाईन आमचं, कला आमची, मग श्रेय कुठं गेलं? वाद एवढा वाढला की शेवटी प्राडाला मान्य करावंच लागलं. हो, हे डिझाईन कोल्हापुरी चपलांमधून प्रेरित आहे. आणि आता सगळ्यात अभिमानाची गोष्ट म्हणजे कोल्हापुरी हस्तकला जगभर पोहोचावी म्हणून प्राडाने लीडकॉम सोबत भागीदारी करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे आता आपल्या कारागिरांची कला थेट इंटरनॅशनल फॅशनमध्ये झळकणार. विचार करा, पूर्वी गावात कर कर आवाज करत चालणारी ही चप्पल आज जगाच्या रॅम्पवर चालतेय. हा फक्त आवाज नाही, तर मेहनतीची ओळख आणि परंपरेची ताकद आहे. हा आहे अस्सल कोल्हापुरी अभिमान. तुम्हाला आवडते का कोल्हापुरी चप्पल? कमेंटमध्ये नक्की सांगा.